नमस्कार मंडळी, आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मी छाया मनपूर्वक स्वागत करते. पावसाने जोर धरलेला आहे, आसमंत हिरवाईनं नटलेला आहे आणि अशी ही निसर्गाची मुक्त हस्ते उधळण चालू आहे. आणि अशा वेळी श्री गजानन दिगंबर माडगुळकर गदिमा यांची एक सुंदर कविता वाचण्याचं आणि ऐकण्याचं सुख म्हणजे अक्षरशः स्वर्ग सुख आहे, यात काहीच शंका नाही. माझ्या चॅनलवर मी गदिमांच्या अनेक कविता सादर केल्या आणि त्या सगळ्या कवितांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि तुम्हाला त्या सगळ्या कविता आवडल्या. त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. अशीच आजची अजून एक सुंदर कविता, जी आत्ताच्या वातावरणाशी अगदी एकरूप होणारी अशी कविता आहे. गजानन दिगंबर माडगुळकर यांना आपण आधुनिक वाल्मिकी, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून सगळे ओळखतोच. त्यांनी लिहिलेलं गीत रामायण हे प्रसिद्ध आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर जोगिया, कृष्णाकाठ यासारख्या अजरामर कलाकृती मराठी साहित्यात त्यांनी निर्माण केल्या आणि हा अनमोल ठेवा आपल्यासारख्या रसिकांना त्यांनी दिलेला आहे. त्यांना विनम्रपणे अभिवादन करून आपण आजच्या कवितेकडे वळूया. गदिमा हे कवी, लेखक, नाटककार, गीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांची प्रत्येक कविता वाचणं किंवा ऐकणं हा माझ्यासाठी एक अतिशय आनंदाचा सोहळा असतो. म्हणजे इतकं छान वाटतं त्यांची कविता वाचल्यावर किंवा ऐकल्यावर. त्यांची गाणी तर आपण जाणूनच आहोत. त्यांना वंदन करते आणि कवितेकडे वळते. छोटीशी कविता आहे, पण आत्ताचं वातावरण जे पावसाचं, सध्या वर्षा ऋतूची जी बरसात चालू आहे आपल्यावर, त्याचं अगदी हुबेहूब वर्णन करणारी ही कविता ऐकूया. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्यांची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्यांची साथ, भरार तो रानवारा तसा झाडा झुडपात, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पिऊनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप, अवखळ बाळांपरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळांपरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत, धारा वर्षतावरून बैल वशिंड हालवी, धारा वर्षतावरून बैल वशिंड हालवी, अवेळीच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी, धारा वर्षतावरून बैल वशिंड हालवी, अवेळीच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी, गावानेच उंच केला हाच दैवी प्रसाद, गावानेच उंच केला हाच दैवी प्रसाद, भिजूनिया चिंब झाला गावदेवीचा कळस, गावानेच उंच केला हाच दैवी प्रसाद, भिजूनिया चिंब झाला गावदेवीचा कळस, निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून, झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगणी, निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून, झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगणी, आल्या पागोळ्या अंगणी. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण सुरू केलेली आहे, आपल्याला भरभरून निसर्ग देत आहे. त्या निसर्गाचे ऋणी होऊन आपणही असंच द्यायला शिकूया, हा एक मोठा संदेश या कवितेतनं
आपल्याला गदिमांनी दिलेला आहे. ही कविता वाचतानाच प्रत्येक ओळ वाचताना जसंच्या तसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि आपण त्या आसमंतात डुंबून जातो. अशी ही आनंददायी सुंदर कविता. आशा करते तुम्हाला सुद्धा ही कविता आवडली असेल. नेहमीप्रमाणे विनंती मला करायलाच हवी, चॅनलला सबस्क्राईब करा, कवितेला व्हिडिओला लाईक द्या आणि हा व्हिडिओ काव्यरसिकांसोबत नक्की नक्की शेअर करा. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच अशाच एका सुंदर कवितेसह.